Good afternoon to all. Today we are discuss the concept of classes and objects, also constructor, destructor, static data member, friend function, etc. In this lecture, we have to discuss concept of class, how to create a class, its syntax, and how to create an object of class. Okay. So definition of a class. Class is a user-defined type declared with keyword class. The class is a user-defined data type which has data members and member function. Okay, class हा काय user-defined data type आहे. त्याचं डिक्लेरेशन करताना सिंटॅक्स मध्ये यूज काय होतो क्लास कीवर्ड. ठीक आहे. क्लास याच्यामध्ये काय असतं डेटा मेंबर्स असतात मेंबर फंक्शन असतात. आता फॉर एक्झाम्पल बघा मी कार घेतलाय ऍज अ क्लास त्यानंतर त्याचे डेटा मेंबर घेतले स्पीड आणि लिमिट मेंबर फंक्शन काय असेल कॅन बी अप्लाय ब्रेक इन्क्रीज स्पीड एक्सेट्रा यामधून आपल्याला क्लिअर होतोय. खाली सिंटॅक्स बघा क्लास हा युजर डिफाईन्ड डेटा टाईप असल्यामुळे तो कीवर्ड याचा कुठला आपण यूज करतोय क्लासचा ऍज इट इज क्लास क्लास नेम काय घेणार आहे तुम्ही युजर डिफाईन नेम ओपनिंग करले ब्रॅकेट त्यानंतर ऍक्सेस स्पेसिफायर कॅन बी प्रायव्हेट पब्लिक और प्रोटेक्टेड. ठीक आहे कुठले कुठले असणार आहे प्रायव्हेट पब्लिक प्रोटेक्टेड. त्यानंतर घेणारे तुम्ही डेटा मेंबर्स यामध्ये व्हेरिएबल डिक्लेरेशन असणार आहे. मेंबर फंक्शन म्हणजे काय मेथड टू ऍक्सेस डेटा मेंबर्स. ठीक आहे. त्यानंतर क्लास नेहमी एंड करतो आपण विथ सेमिकोलॉन. लक्षात ठेवायचंय नेहमी बहुतेक स्टुडंट ज्यावेळेस क्लास एंड करतात त्यावेळेस त्यांना कर्ली ब्रॅकेट कंप्लीट झाल्यानंतर सेमिकोलॉन विसरतात. तर क्लास हा एंड कधी होणार आहे ज्यावेळेस आपण कर्ली ब्रॅकेट विथ सेमिकोलॉन देणार त्यावेळेस तुमचा क्लास काय होतोय एंड होतोय. क्लिअर कन्सेप्ट ऑफ क्लास. परत एकदा सांगते क्लास हा युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहे. तो क्लास या कीवर्डने डिक्लेअर केला जातो. त्यामध्ये डेटा मेंबर्स फंक्शन्स असतात आणि क्लास एंड होतोय सेमिकोलॉन कर्ली ब्रॅकेट कम्प्लिटेड एंड विथ सेमिकोलॉन. क्लिअर. नेक्स्ट टॉपिक आहे क्रिएटिंग ऑब्जेक्ट. क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट कसं करता. ठीक आहे स्क्रीन दिसते यामध्ये एक सिंटॅक्स दिलेला आहे क्लास नेम अँड ऑब्जेक्ट नेम. ठीक आहे. An object is an instance of a class. When a class is defined, no memory is allocated, but when it is object is created, memory is allocated. For example बघा ऑब्जेक्ट कसं क्रिएट करता त्याचं एक सिंपल छोटंसं एक्झाम्पल आहे. कॅल्क्युलेट द साइज ऑफ ऑब्जेक्ट B1 डिफाईन इन फॉलोइंग क्लास. आता सगळ्यांना क्लासचा सिंटॅक्स माहिती आहे क्लास नेम त्यानंतर ओपनिंग कर्ली ब्रॅकेट मी इथे घेतलंय ऍक्सेस स्पेसिफायर प्रायव्हेट त्यामध्ये डेटा डिक्लेरेशन फंक्शन डिक्लेरेशन करणार पब्लिक मध्ये देन कर्ली ब्रॅकेट कम्प्लिटेड सेमिकोलॉन कम्प्लीट. मी इथे घेतला एक स्टुडंट क्लास घेतला क्लास नेम घेतला स्टुडंट. ठीक आहे. ओपनिंग कर्ली ब्रॅकेट त्यानंतर डेटा मेंबर्स कुठले घेतले मी प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर घेतला डेटा मेंबर घेतला इंटिजर रोल नंबर अँड कॅरेक्टर नेम त्याची साईज प्रोव्हाइड केली. त्यानंतर पब्लिक मध्ये मी मेंबर फंक्शन परफॉर्म करते. काय करते मेंबर फंक्शन परफॉर्म करते. आता मी कुठले दोन फंक्शन यूज केले इथे व्हॉइड गेट डेटा व्हॉइड पुट डेटा. क्लास कसं मी एक मेन कन्सेप्ट सांगितले क्लास एंड करताना काय देतो आपण सेमिकोलॉन. ठीक आहे. आता माझा क्लास स्टुडंट इज माय क्लास नेम. आता ऑब्जेक्ट कसं क्रिएट करता सिंटॅक्स काय सांगितलंय क्रिएटिंग ऑब्जेक्ट क्लास नेम आणि त्याचा ऑब्जेक्ट नेम. आता क्लास नेम काय इथे स्टुडंट. ऑब्जेक्ट क्रिएट करताना तुम्ही तुमच्या मनाने डिसाइड करू शकता. मी आता इथे स्टुडंटचा ऑब्जेक्ट घेतला आहे S1 S पण घेऊ शकता डिपेंड ऑन युजर. ठीक आहे. हा माझा ऑब्जेक्ट क्रिएट झाला. त्यानंतर ऍक्सेस मेंबर फंक्शन ऑफ अ क्लास. क्लासमध्ये मेंबर फंक्शन कसं ऍक्सेस करणार आहे आपण त्याचा एक सिंटॅक्स आहे बघा ऑब्जेक्ट नेम डॉट फंक्शन नेम. आता ऑब्जेक्ट नेम काय क्रिएट केलं होतं आपण S1 पुण्याचा क्लासचा होता तो स्टुडंट क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला S1. सिंटॅक्स काय होता ऑब्जेक्ट क्रिएट करण्याचा क्लास नेम अँड ऑब्जेक्ट नेम. स्टुडंट इज माय क्लास नेम अँड S1 इज अ ऑब्जेक्ट ऑफ स्टुडंट. आता ऍक्सेस मेंबर फंक्शन ऑफ अ क्लास त्याचा सिंटॅक्स बघा काय आहे ऑब्जेक्ट नेम डॉट फंक्शन नेम.
ऑब्जेक्ट नेम काय क्रिएट केलं मी S1, पुढे डॉट आणि फंक्शन नेम घेतलं. फॉर एक्झाम्पल रीड हे फंक्शन वापरते म्हणून S1 डॉट रीड ओपनिंग राऊंड ब्रॅकेट क्लोजिंग राऊंड ब्रॅकेट अँड सेमिकोलॉन कम्प्लिटेड. क्रिएट. आजच्या लेक्चर मध्ये आपण बघितले व्हॉट इज मीन बाय क्लास, how to create a object of a class and also access member function of a class. There are three syntax. ठीक आहे. क्लासचा सिंटॅक्स काय बघितला आपण, क्लास, क्लास नेम, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, ऍक्सेस स्पेसिफायर, डेटा मेंबर, मेंबर फंक्शन अँड क्लास एंड विथ सेमिकोलॉन. हा क्लासचा सिंटॅक्स होता. त्यानंतर ऑब्जेक्ट क्रिएट कसं करतो, क्लास नेम आणि ऑब्जेक्ट नेम सेमिकोलॉन. ठीक आहे. त्यानंतर ऍक्सेस मेंबर फंक्शन ऑफ अ क्लास, याचं सिंटॅक्स काय, ऑब्जेक्ट नेम डॉट फंक्शन नेम सेमिकोलॉन. सेमिकोलॉन हा कुठेही विसरायचा नाही. क्लास हा एंड विथ कर्ली ब्रॅकेट विथ सेमिकोलॉन क्लास एंड होणार आहे. क्रिएट ऑब्जेक्ट कसा होणार आहे, क्लास नेम ऑब्जेक्ट नेम सेमिकोलॉन. देन ऍक्सेस मेंबर फंक्शन ऑफ अ क्लास ऑब्जेक्ट नेम डॉट फंक्शन नेम. क्लिअर. आजच्या लेक्चर मध्ये आपण बघितले क्लास, त्याची डेफिनेशन, सिंटॅक्स, how to create a object, how to access a member function of a class. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघू. ठीक आहे. कळाली सगळ्यांना. थँक्यू.